आता विवाह इच्छुक मुलगा किंवा मुलगी कोणी असेल तर तुमच्यासाठी एक छोटीशी टिप देऊ का? तुम्ही आता समजा लग्न करणार असाल आणि तुम्ही अरेंज मॅरेज करणार असाल. लव्ह मॅरेजसाठी हा व्हिडिओ नाही आहे. समजा तुम्ही अरेंज मॅरेज करणार असाल आणि व्यवस्थित पत्रिकेत तुमचा विश्वास आहे आणि व्यवस्थित पत्रिका बघून वगैरे तुम्ही पुढे जाणार असाल, तर तुम्ही तुमचा जोडीदार निवडताना एक काळजी घ्या की तुमची जी चंद्ररास असेल ना, जी तुमची मून सैन असेल, तुमच्या राशीपासून तुमच्या जोडीदाराची चंद्ररास ही 6वी किंवा 8वी नसावी. म्हणजे आता समजा तुमची जी काही रास असेल ती तुम्ही मोजून बघा. त्या राशीपासून 6वी आणि 8व्या राशीचा जोडीदार समजा असेल तर तो विवाह तुम्ही टाळा, ते लग्न टाळा. जर तुम्हाला लग्न करताना 7व्या राशीचा तुमच्या राशीपासून समजा 7व्या राशीचा जोडीदार आला, 5व्या राशीचा आला, 9व्या राशीचा आला, तर अतिशय उत्तम जोडी होऊ शकेल तुमची. पण ते जर तुमच्या राशीपासून त्या जोडीदाराची रास चंद्ररास 6वी किंवा 8वी आली, तर ते लग्न किंवा तो विवाह शक्यतो टाळा. का टाळा? कारण हा मृत्यू षडाष्टक आणि प्रीती षडाष्टक योग आहे. तर 6वी रास आली तर मृत्यू षडाष्टक आहे, 8वी आली तर प्रीती षडाष्टक आहे. काही जण म्हणतात की प्रीती षडाष्टक आलं तरी चालतं, हा विवाह करता येतो. पण मी माझ्या आता एवढ्या ज्या पत्रिका बघतो तेवढ्यावरनं सांगतो की दोन्ही तुम्ही करू नका. मृत्यू षडाष्टक असू दे किंवा प्रीती षडाष्टक कुठलाही असू दे, तो विवाह तुम्ही टाळलेला चांगला राहील. आता षडाष्टक योग म्हणजे काय असतं? तर तुमची जी रास आहे, तुमच्या राशीपासून जोडीदाराची रास 6वी किंवा 8वी रास येत असेल तर तो मृत्यू आणि प्रीती षडाष्टक योग येतो. आता मृत्यू षडाष्टक म्हणून लोक घाबरून जातात की मृत्यू षडाष्टक म्हणजे माझ्या जोडीदाराचा मृत्यू होईल का? मी त्याच्याशी लग्न केलं तर माझ्यामुळे त्याचं मरण येईल का? तर असं काही नसतं. हा एक गैरसमज आहे, तो डोक्यातून काढून टाका. मृत्यू म्हणजे अगदी शब्दशः अर्थ घेऊ नका. मृत्यू याचा अर्थ असा होतो की तुमच्या राशीपासून जर ती 6वी रास येत असेल तर तो मृत्यू षडाष्टक म्हणजे तुमचं जे वैवाहिक जीवन असतं, जे वैवाहिक तुमचं आयुष्य असेल पुढचं, त्या वैवाहिक आयुष्याचा त्या सुखाचा नाश होतो, त्या सुखाचा मृत्यू होतो. म्हणून तो मृत्यू षडाष्टक योग असं म्हटलं जातं. आता अशा केसमध्ये कसं होतं की समजा आता आपण एक धनुराशीचं उदाहरण घेऊ. धनुरास घेतली तर धनुराशीपासून 6वी आणि 8वी रास कुठली आहे बघूया. धनुरास पहिली, मकर, कुंभ, मीन, मेष आणि वृषभ. ही वृषभ आली 6वी रास, बरोबर. म्हणजे धनुराशीच्या लोकांना वृषभ रास चालणार नाही. त्याच्या पुढे बघू. मिथुन, कर्क, म्हणजे कर्क आली 8वी रास. म्हणजेच धनुराशीचा मुलगा असेल तर त्याने वृषभ आणि कर्क या राशीचा जोडीदार टाळावा. मुलगा असेल तर त्यांनी या राशीचा मुलगा करू नये, मुलगी करू नये, किंवा मुलगी असेल तर तिने ह्या राशीचा मुलगा करू नये. जो कोणी तुमचा जोडीदार आहे तो वृषभ आणि कर्क राशीचा टाळावा. आता असं होतं की आपण पुढचं बघू. समजा धनुराशीच्या माणसाने, त्या व्यक्तीने कर्क किंवा वृषभ राशीच्या व्यक्तीशी लग्न केलं तर काय होईल? विवाह केला तर काय होईल? त्यांना करायचंच आहे, समजा काहीतरी अशी परिस्थिती आहे की त्यांना लग्न करायचंच आहे, अरेंज मॅरेजमध्ये म्हणतोय मी, तर काय होईल? तर अशा लोकांचा घटस्फोट होईलच असं नाही आहे. अशा केसमध्ये 100% तुमचा घटस्फोटच होणार असं नाही आहे. तर मग काय होईल? तर मग अशा केसमध्ये कसं होतं की एकाच घरात राहून दोघे नवरा बायको एकमेकांचं तोंड बघत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टीवरनं दोघांमध्ये वाद होतात, दोघांमध्ये वैचारिक मतभेद असतात. म्हणजे जो नवरा मुलगा असतो तो म्हणतो ते बायकोला पटत नाही, बायको एक म्हणते ते नवऱ्याला पटत नाही. असं दोघांमध्ये थोडेसे वैचारिक मतभेद जातात. याचं कारणच असं आहे की षडाष्टक योग याला म्हणूनच म्हणतात की एका राशीपासून 6वी आणि 8वी राशी जी असते, ह्या राशीचे जे स्वभाव असतात ना, आपले जे स्वभाव असतात ते खूप टोकाचे विरुद्ध असतात. त्याच्यामुळे अशा राशींच्या लोकांनी, अशा जोड्यांनी आपापसात लग्न करू नये, विवाह करू नये, ते त्यासाठी म्हटलं जातं. म्हणून जर आता तुम्ही धनुराशीचं, असं प्रत्येक राशीचं करता येतं आहे आपल्याला. मेष राशीचं पासून 6वी 8वी रास जी असेल ती तुम्ही विवाह टाळता येतो. मकर राशीपासून 6वी 8वी रास, प्रत्येक 12ही राशींचं तुम्हाला असं बघता येतं जोडीदार निवडताना. जर तुमची 7वी रास असेल, म्हणजे तुमच्या राशीपासून जोडीदाराची 7वी रास असेल, चालू शकेल. 5वी रास येत असेल चालू शकेल, 9वी येत असेल चालू शकेल,
पण शक्यतो 6वी आणि 8वी रास नसावी. बाकी तुम्ही इतर वेळी तुमच्या कुंडलीत अजून काही दोष असेल त्याचं वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन तुम्ही योग्य तो जोडीदार तुमचा निवडू शकतो. असे तुमचे व्हिडिओ तुम्हाला अधिक माहितीसाठी प्रत्येक राशीचे व्हिडिओ म्हणजे षडाष्टक योगासंबंधित म्हणा, इतर राशीचे मी वेळोवेळी टाकत जातोच. यापुढेही टाकीन. अधिक अपडेट्ससाठी फॉलो करा इंस्टाग्रामला. इकडे सबस्क्राईब करा आणि देवावर विश्वास ठेवा. तुमचे प्रयत्न चालू ठेवा. पुढे सगळं काही छान होणार आहे. ऑल द बेस्ट.